सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या इगतपुरीमधल्या मिस्टिक व्हॅलीमधल्या पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आयएस आणि आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलांना अटक केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी धाड टाकल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील मुलांची कशी तारांबळ उडाली हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। 13 मुलांसह 10 बारबालांवर सुद्धा कारवाई केली गेली आहे। सब एक ही बाथरूम में सब एक ही बाथरूम में जा रहे हैं। तुमने चेंज किया तुम लोग को बाथरूम में अंदर लो तुम चेंज किया तुम लोग को जो चेंज किया वो बाहर आ जाओ। कोई प्रॉब्लम नहीं है आराम से खोलो प्लीज। आराम से क्या रखे क्या सॉरी सर उधर कुछ रखे हैं क्या नहीं तो वहाँ क्यों नहीं हमको लगा कोई रह गया उसको बुला दिया। वहाँ कोई है क्या पीछे नहीं कोई नहीं गाड़ी या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, तुझ्याकडे आम्ही येतच आहोत, पण तत्पूर्वी ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये नेमकं काय समोर येतं हे आपण पाहतोय। दरम्यान या प्रकरणात नेमकी कुणाकुणाची नावं पुढे येत आहेत त्यावर एक नजर टाकूया। पृथ्वीराज पवार नाशिक, कौस्तुभ जाधव नाशिक, तर ललित पाटील पिंपरी चिंचवडचा राहणारा, शब्बीर खान ठाणे, धर्मेंद्र कुमार सिंग सांताक्रूजमधला राहणारा, तर सुमित देवरे आणि सुशांत गांगुर्डे या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर वैद्य आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सागर, आत्ताचा व्हिडिओ जो हाती लागलाय त्याबद्दल नेमकी काय माहिती मिळते आणि एकंदरीतच काय तपशील आणि अपडेट मिळत आहेत? दीपक, खरं तर इगतपुरीच्या परिसरामध्ये असलेले काही संशयास्पद बंगले आणि फार्म हाऊसेस हे कसे तात्पुरते डान्स बार होता याचं हे खरं तर उत्तम उदाहरण आहे। कारण हे बंगले प्रत्यक्षात याच्या जमिनी कुणाच्या नावावर, बंगले कुणाच्या नावावर आणि भाडेतत्वावर वेगळी लोक घेतात आणि त्यामुळे या ठिकाणी अवैध प्रकार चालतात अशी पूर्वापार याच्याबद्दलच्या तक्रारी आहे। लैला खानचं प्रकरण आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी झालेलं, त्यावेळेस याला पहिल्यांदा वाचा फुटली होती आणि आज पुन्हा एकदा हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। खरं तर रविवारी पहाटे ही सगळी कारवाई झाली। ही सगळी मद्यधुंद अवस्थेतली मुलं जी आहेत हे मोठ्याने डीजे लावून तिथे डान्स करत होते। नशेत तर असलेली ही मुलं कुणाचंही फारसं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि त्यामुळे एका व्यक्तीने जो त्या मिस्टी व्हॅलीत मुक्कामाला आला होता त्याने याची माहिती इगतपुरी पोलिसांना दिली आणि त्यानंतर छापा पडला आणि जे चित्र आता आपण टीव्हीवर दाखवलं ते पाहायला मिळालं। अक्षरशः त्या बंगल्याच्या शौचालयामध्ये या सगळ्या बारबाला जाऊन लपल्या, तिथे त्यांनी कपडे बदलले, तिथे जो काही धांगारधिंगा सुरू होता, नोटांचा पाऊस त्या ठिकाणी या सगळ्या बारबालांवर पाडण्यात येत होता, तिथे नोटा अस्तव्यस्त पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळं सुरू असताना सुरुवातीला पोलिसांनाही हे सगळं आश्चर्यकारक होतं, परंतु नंतर ज्यावेळेस पोलिसांवर दबाव सुरू झाला की हे जे काही मुलं आहेत हे एका बॅचलर पार्टीसाठी आले होते असं सांगण्यात येतं। या मुलांपैकी एका मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याच्या लग्नाच्या आधीची ही बॅचलर पार्टी होती आणि त्याचा हा सगळा धांगडधिंगा सुरू होता। मद्याचा महापौर तिथं आलेला होता, मद्याच्या बाटल्या असतील, ड्रग्सचं सेवन केल्याचा संशय या मुलांनी आहे, अशा पद्धतीची सगळी तिथली वस्तुस्थिती होती। आणि त्यानंतर जे काही या मुलांचे वरिष्ठ अधिकारी असलेले नातेवाईक आहे त्यांच्याकडून हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला। अगदी 24 तास उलटून गेले तरी सुद्धा एरवी आपण पोलिसांचं वर्तन बघतो की जर साधी दुचाकी चोरांची टोळी पकडली तरी अगदी साध्या पोलीस कर्मचाऱ्यापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळे त्या टोळीबरोबरचे फोटो माध्यमांना देतात, प्रेस कॉन्फरन्स कॉल करतात, परंतु या संपूर्ण प्रकरणाचे अतिशय दबक्या प्रकारामध्ये संपूर्ण प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला गेला। जी 5 नावं आता समोर आणली जात आहेत ती सुद्धा नेमकी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलांची आहे की इतरांची याचाही खरं तर आता संशोधन करण्याची गरज आहे। विशेष म्हणजे कालपासून या सगळ्या प्रकाराबद्दल
पोलिसांनी चुप्पी साधली होती, परंतु आज हे प्रकरण ज्यावेळेस याचं बिंग फुटलं या व्हिडिओ क्लिपमुळे, त्यानंतर आपण सातत्यानं नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधतोय, परंतु अधिकृतरित्या एकाही पोलीस अधिकाऱ्याने या विषयामध्ये बोलण्यासाठी तयारी दर्शवलेली नाही. त्याच्यामुळे या विषयातली पोलिसांची भूमिका जी आहे ती सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीपक. निश्चितच सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.